नमस्कार. पाठीमागच्या तासाला आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम इन अल्किल हॅलाइड्स और हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज कशाला म्हणलं आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम. पहिल्यांदा त्याच्यामध्ये ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी when a plane polarized light is passed through the certain organic substances like glucose or lactic acid, then this light is emerged out and this light is rotated through the same angle but opposite direction. When one light is rotated toward the right hand side, then another is rotated toward the left hand side. Such a beam of light is called a optical activity. त्याच्यानंतर ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्यूल, the molecule which can rotate the plane polarized light is called a optically active molecule. Optically active molecules are divided into two types, dextrorotatory and levorotatory. Dextrorotatory, the molecule in which plane polarized light is rotated towards the right hand side or clockwise direction is called a dextrorotatory, which is represented by small d or plus. Then levorotatory, the molecule in which plane polarized light is rotated toward the left hand side or anti-clockwise direction is called a levorotatory. Levorotatory are represented by small l or minus. त्याच्यानंतर ऑप्टिकली इनएक्टिव्ह, the molecule which does not rotate the plane polarized light. Then enantiomer, the stereoisomers which are non-superimposable mirror images with each other which can rotated through the same angle but opposite direction is called a enantiomer. त्याच्यानंतर आपण पुढची डेफिनेशन बघितली होती रेसिमिक मिक्सचर. When a equimolar quantities of the dextrorotatory and levorotatory are mixed, then resulting mixture is called a racemic mixture. These are represented by plus minus or dl. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम झाल्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे रिप्रेझेंटेशन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्यूल. आपल्याला मॉलिक्यूल रिप्रेझेंट करायचं आहे. ते रिप्रेझेंट करण्यासाठी आपण दोन पद्धती वापरतो. त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा त्याच मेथडला म्हणायचं क्रॉस मेथड, क्रॉस मेथड किंवा क्रॉस फॉर्म्युला. आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, एखादा मॉलिक्यूल ज्यावेळेस ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो त्यावेळेस त्या मॉलिक्यूलचं रिप्रेझेंटेशन फिशर प्रोजेक्शन मध्ये कसं करायचं, तर त्याची पद्धत कशी आहे, एक हॉरिझॉन्टल लाईन, एक काय करायची हॉरिझॉन्टल लाईन, ही जी आहे ती हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी. हॉरिझॉन्टल लाईन काय रिप्रेझेंट करते, द बॉन्ड्स कमिंग आउट ऑफ पेज, आउट ऑफ पेज म्हणजे त्या पेज मधून जे बॉन्ड बाहेर येतात ते कशावर दाखवायचे, तर हॉरिझॉन्टल लाईन वर रिप्रेझेंट करायचे. अँड व्हर्टिकल लाईन, व्हर्टिकल म्हणजे काय, उभी लाईन, व्हर्टिकल लाईन. तर व्हर्टिकल लाईन काय रिप्रेझेंट करते, तर द बॉन्ड्स गोइंग इनटू पेज म्हणजे त्या पेज मध्ये जे बॉन्ड जातात ते व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट करायचे आणि जे त्या पेज मधून बाहेर येतात ते काय करायचं, हॉरिझॉन्टल लाईनचा वापर करायचा. म्हणजे जर समजा मॉलिक्यूल मध्ये एकच असिमेट्रिक कार्बन ऍटम असेल तर एक हॉरिझॉन्टल लाईन आणि एक व्हर्टिकल लाईन, या पद्धतीने काय करायचं, तर तो मॉलिक्यूल काय करायचा, रिप्रेझेंट करायचा. व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन. जर समजा एकापेक्षा जास्त जर असिमेट्रिक कार्बन असेल तर कंटिन्युअस व्हर्टिकल लाईन काय करायची, रिप्रेझेंट करायची. आता फॉर एक्झाम्पल लॅक्टिक ऍसिड घेतला आपण, लॅक्टिक ऍसिड. या लॅक्टिक ऍसिडचं आपल्याला रिप्रेझेंटेशन कशाने करायचं आहे, फिशरच्या प्रोजेक्शन फॉर्म्युल्याने. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला क्रॉस अँड व्हर्टिकल लाईन, C double bond OH CH3
एच आणि OH हा आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन. जर समजा एकापेक्षा जास्त जर असिमेट्रिक कार्बन ॲटम असतील तर काय करायचं, कंटिन्युअस व्हर्टिकल लाईनचा वापर करायचा. सेकंड एक्झाम्पल, समजा आपण ग्लुकोज घेतलं. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C6H12O6. म्हणजे ग्लुकोज मध्ये 4 असिमेट्रिक कार्बन ॲटम असतात. म्हणजे 4 असिमेट्रिक कार्बन ॲटम असल्यामुळे काय करायचं, कंटिन्युअस व्हर्टिकल लाईनचा वापर करायचा. म्हणजे त्या लाईनचं रिप्रेझेंटेशन आपल्याला असं करता येईल, CHO HOH 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 आणि CH2OH. म्हणजे एकापेक्षा जास्त असिमेट्रिक कार्बन ॲटम असल्यामुळे आपण काय केलं, कंटिन्युअस व्हर्टिकल लाईनचा वापर केला. म्हणजे ग्लुकोज मध्ये 4 कार्बन काय असतात, असिमेट्रिक कार्बन ॲटम. हा कार्बन असिमेट्रिक आहे, हा कार्बन असिमेट्रिक आहे, हा कार्बन असिमेट्रिक आहे, हा कार्बन असिमेट्रिक आहे. या फॉर्म्युल्याला म्हणायचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. म्हणजे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये एक क्रॉस लाईन किंवा हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईनचा वापर केला जातो. हे रिप्रेझेंटेशन करण्याचा पहिला फॉर्म्युला आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. या पद्धतीने आपल्याला वेगवेगळे मॉलिक्यूल रिप्रेझेंट करता येतात. आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला नंतर आपल्याला दुसरा फॉर्म्युला आहे वेज फॉर्म्युला. वेज फॉर्म्युला. सेकंड वेज फॉर्म्युला. वेज. आता वेज फॉर्म्युला रिप्रेझेंट कसं करायचं बघा. समजा एखादा मॉलिक्यूल टेट्राहेड्रल आहे. टेट्राहेड्रल मध्ये टेट्राहेड्रल कार्बन ॲटम म्हणजे ज्याच्यामध्ये एक कार्बन आणि 4 हायड्रोजन असतात. हा मॉलिक्यूल आपल्याला जर रिप्रेझेंट करायचा असतील तर आपण बघितलं पाठीमागच्या तासाला जे आपण फॅन्टॉप लिबेल थेअरी मध्ये बघितलं, टेट्राहेड्रल मध्ये 2 हायड्रोजन प्लेन मध्ये असतात. ते आपण कशाने दाखवतो, ऑर्डिनरी लाईन. 1 hydrogen present above the plane which is indicated by the thick line and 1 hydrogen present below the line which is indicated by the dotted line. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा जे मॉलिक्यूल प्लेन मध्ये असतात, म्हणजे जे प्लेन मध्ये असतात ते ऑर्डिनरी लाईन न दाखवायचे. प्लेन मध्ये जे असतात ते काय करायचं, ऑर्डिनरी लाईन. ऑर्डिनरी लाईन. जो अबोव दी प्लेन असतो, अबोव दी प्लेन हायड्रोजन किंवा जो मॉलिक्यूल असतो तो कशाने दाखवायचा, थिक लाईन. याला म्हणायचं थिक लाईन. आणि जो बिलो दी प्लेन असतो, बिलो दी प्लेन, तो काय करायचा, डॉटेड लाईन न दाखवायचा. डॉटेड लाईन म्हणजे तो काय असतो, डॉटेड. या पद्धतीने काय करायचं, मॉलिक्यूल रिप्रेझेंट करायचं. आता वेज फॉर्म्युला नुसार बघा, सेंट्रलला कार्बन, C डबल बॉन्ड OH. समजा आपण लॅक्टिक ऍसिड घेतलं, लॅक्टिक ऍसिड मध्ये C डबल बॉन्ड OH आणि CH3 हे 2 मॉलिक्यूल कशामध्ये असतात, प्लेन मध्ये. ते कशाने दाखवायचं, ऑर्डिनरी लाईन. त्याच्यानंतर एक हायड्रोजन आणि एक OH असतो. जो हायड्रोजन असतो तो असतो अबोव दी प्लेन, तो कशाने दाखवायचा, थिक लाईन. हायड्रोजन आणि OH ग्रुप असतो बिलो दी प्लेन, तो कशाने दाखवायचा, डॉटेड लाईन. याला म्हणायचं वेज फॉर्म्युला. The molecule which are present in the plane which is indicated by the ordinary line. The molecule which are present in the above the plane which is indicated by the thick line and the group which are present below the plane which is indicated by the dotted line. त्याच्यानंतर हाच फॉर्म्युला आपल्याला वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करता येतो. जे मॉलिक्यूल जे प्लेन मध्ये असतात ते आपल्याला या पद्धतीने इंडिकेट करतात. उदाहरणार्थ
C डबल बॉन्ड OH आणि CH3 इथं कार्बन आहे. हे मॉलिक्यूल आपल्याला या पद्धतीने रिप्रेझेंट करता येतात. आणि जे अबोव दी प्लेन आणि बिलो दी प्लेन असतात H आणि OH, म्हणजे हे जे मॉलिक्यूल आहेत आणि हे जे असतात ते अबोव दी प्लेन, हे जे असतात ते बिलो दी प्लेन. या पद्धतीने सुद्धा आपल्याला काय करता येतं, वेज फॉर्म्युला इंडिकेट करता येतो. म्हणजे हा आहे दुसरा कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्यूल वेज फॉर्म्युला. पहिलं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि वेज फॉर्म्युला. आता हा जो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे तो आपण कार्बोहायड्रेट केमिस्ट्री मध्ये मोठ्या प्रमाणात वापरणार आहे. ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा स्टडी करत असताना आपण त्याची स्ट्रक्चर त्या पद्धतीने आपण रिप्रेझेंट करतो. म्हणजे हा आहे रिप्रेझेंटेशन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्यूल. आता रिप्रेझेंटेशन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्यूल नंतर चॅप्टरचा महत्वाचा पार्ट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे रासायनिक गुणधर्म. केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज पाठीमाग आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितले. आता आपल्याला बघायचं आहे केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे रासायनिक गुणधर्म. आता केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण पहिली रिएक्शन बघणार आहे सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता सबस्टिट्यूशन रिएक्शन कोणाला म्हणायचं, तर ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये एक ऍटम हा दुसऱ्या ऍटमची जागा घेतो. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये एक ऍटम हा दुसऱ्या ऍटमची जागा घेतो त्या रासायनिक अभिक्रिया असतात सबस्टिट्यूशन म्हणजे अदलाबदली. रिएक्शन इन विच atom or group of atom is substituted by another atom or group of atom is called a substitution reaction. A reaction in which atom or group of atom is substituted by another atom or group of atom is called a substitution reaction. म्हणजेच a reaction in which atom or group of atom is substituted by another atom or group of atom is called a substitution reaction. Is called a substitution reaction. For example, आपण जर अल्किल हॅलाइडचं एक्झाम्पल घेतलं, समजा RX ची रिएक्शन समजा आपण न्यूक्लिओफाइल, याच्यामध्ये आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन बघणार आहे. याच्यावर समजा मायनस चार्ज आहे, तर या रिएक्शन मध्ये काय होतं, एक्स ची जागा वाय घेतं आणि वाय ची जागा एक्स घेतं आणि आपल्याला मिळतं RY आणि एक्स मायनस. म्हणजे काय झालं, एक्स च्या जागी कोण आलं, वाय, आणि वाय च्या जागी कोण आलं, एक्स. रिएक्शन इन विच एटम और ग्रुप ऑफ एटम इज सबस्टिट्यूटेड बाय अनदर एटम और ग्रुप ऑफ एटम इज कॉल्ड अ सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्या रिएक्शनला काय म्हणायचं, सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता या रिएक्शन आपल्याला पहिल्यांदा बघणार आहे आणि या रिएक्शन ज्या आहेत त्या काय आहेत, न्यूक्लिओफिलिक म्हणजे निगेटिव्हली चार्जड स्पेसिस असतात. निगेटिव्हली चार्जड स्पेसिस. आता याच्यामध्ये आपण पहिली रिएक्शन बघणार आहे हायड्रॉलिसिस रिएक्शन. हायड्रॉलिसिस ज्यावेळेस आपण अल्किल हॅलाइडचं हायड्रॉलिसिस करतो त्यावेळेस आपल्याला काय तयार होतं, अल्कोहोल.
म्हणून त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. त्याच रासायनिक अभिक्रियेला काय म्हणायचं, अल्कोहोल तयार करण्याची पद्धत, फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. आता अल्किल हॅलाइडचं हायड्रोलिसिस करायचं. कसं करायचं, जो अल्किल हॅलाइड आहे या अल्किल हॅलाइडला काय करायचं, ऍक्वियस अल्कली बरोबर बॉईल करायचं. ऍक्वियस अल्कली म्हणजे NaOH किंवा KOH. ऍक्वियस म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन तयार करत असताना सॉल्व्हंट म्हणून कोण वापरलंय, वॉटर. म्हणजे अशा प्रकारचे जे सोल्युशन आहेत त्यांना काय म्हणतो आपण, ऍक्वियस सोल्युशन. आपण सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये बघणार आहे. दोज सोल्युशन विच कॅन बी प्रिपेअर्ड बाय युजिंग अ वॉटर ॲज अ सॉल्व्हंट. तसं ऍक्वियस अल्कली NaOH किंवा KOH याच्या बरोबर काय करायचं, बॉईल करायचं. बॉईल केल्यानंतर हा X आणि हा सोडियम एकत्र येतं आणि आपल्याला तयार होतं सोडियम हॅलाइड NaX. आणि या X च्या जागी कोण जातं, OH, आणि आपल्याला मिळतं ROH. मग ROH हा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणाचा आहे, अल्कोहोलचा. म्हणजे when a alkyl halide is boiled with aqueous alkali like NaOH or KOH, it undergoes substitution and formation of alcohol take place. सबस्टिट्यूशन होतं आणि आपल्याला काय मिळतं, अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल, जर आपण एक्झाम्पल घेतलं, समजा RX म्हणजे काय, अल्किल हॅलाइड आहे. याच्याऐवजी जर आपण स्पेसिफिक एक्झाम्पल घेतलं, समजा पहिलं एक्झाम्पल CH3Br, याचं नाव आहे मिथाइल ब्रोमाइड. मिथाइल ब्रोमाइड. या मिथाइल ब्रोमाइडला काय केलं, समजा आपण ऍक्वियस अल्कली बरोबर बॉईल केलं. ऍक्वियस अल्कली बॉईल केल्यानंतर काय तयार होतं, हा सोडियम आणि ब्रोमिन एकत्र येतं आणि त्याच्यातून सोडियम ब्रोमाइड बाहेर पडतो आणि आपल्याला काय मिळतं, CH3OH. CH3OH. CH3OH चं कॉमन नाव आहे मिथाइल अल्कोहोल किंवा त्यालाच आपण IUPAC नाव काय म्हणतो, मिथॅनॉल. आणि सोडियम ब्रोमाइड, NaBr म्हणजे काय, सोडियम ब्रोमाइड. ही रिएक्शन पहिली रिएक्शन आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये, पहिली हायड्रोलिसिस रिएक्शन. त्याच्यामध्ये अल्कोहोल तयार होतं म्हणून त्या रिएक्शनला म्हणलं आपण फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. म्हणजे Br च्या जागी कोण गेलंय, OH, आणि OH च्या जागी कोण गेलंय, Br. म्हणजे काय झालं, सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे सबस्टिट्यूशन मध्ये पहिली रिएक्शन आहे हायड्रोलिसिस रिएक्शन किंवा फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. आता याच्यामध्ये दुसरी रिएक्शन आहे रिएक्शन विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. आता या रिएक्शन मध्ये सुद्धा प्रोडक्ट जो असतो तो काय असतो, अल्कोहोल. म्हणून या रिएक्शनलाच काय म्हणलं जातं, फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. या सुद्धा रिएक्शनला काय म्हणलं जातं, फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. आता मॉइस्ट म्हणजे ओलसर म्हणजे वॉटर. म्हणजे पहिल्यांदा काय होतं, सिल्वर ऑक्साइड म्हणजे Ag2O. याच्यामध्ये मॉइस्ट म्हणजे काय, वॉटर. आणि या दोन्ही पासून काय तयार होतं, सिल्वर हायड्रॉक्साइड. काय तयार होतं, सिल्वर हायड्रॉक्साइड. सिल्वर ऑक्साइड, मॉइस्ट म्हणजे वॉटर, आणि त्याच्यापासून काय तयार होतं, सिल्वर हायड्रॉक्साइड. आणि आता अल्किल हॅलाइडची रिएक्शन कुणाबरोबर करायची, सिल्वर हायड्रॉक्साइड बरोबर. म्हणजे अल्किल हॅलाइड RX म्हणजे अल्किल हॅलाइड, याची रिएक्शन कुणाबरोबर करायची, सिल्वर हायड्रॉक्साइड. सिल्वर हायड्रॉक्साइड कसा तयार झालाय, मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड पासून.
हा X आणि हा Ag एकत्र येतं, AgX, आणि या X च्या जागी कोण जातं OH, आणि आपल्याला मिळतं ROH. ROH म्हणजे काय अल्कोहोल. ROH म्हणजे अल्कोहोल. Reaction with moist silver oxide, formation of alcohol. When alkyl halide is heated with moist silver oxide, it forms alcohol. तर त्याच्यापासून काय तयार होतं अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल, आता जर आपण जनरल एक्झाम्पलच्या ऐवजी स्पेसिफिक एक्झाम्पल घेतलं, समजा C2H5Br प्लस AgOH मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड, मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड हा Br आणि AgBr आणि C2H5OH, C2H5OH म्हणजे काय मिळतं आपल्याला इथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल. ही दुसरी रिएक्शन आहे, रिएक्शन विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्याच्यानंतर तिसरी रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ अल्किल सायनाइड, फॉर्मेशन ऑफ अल्किल सायनाइड. थर्ड रिएक्शन फॉर्मेशन ऑफ अल्किल सायनाइड, अल्किल सायनाइड किंवा त्यालाच म्हणलं जातं अल्केन नायट्राइल, अल्केन नायट्राइल. आता अल्किल हॅलाइडचं अल्किल सायनाइड मध्ये रूपांतर करायचं आहे. याच्यामध्ये काय करायचं, अल्किल हॅलाइड, अल्किल हॅलाइड त्याला अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड बरोबर हिट करायचं. अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड बरोबर काय करायचं, हिट करायचं. हिट केल्यानंतर हा X आणि हा KX म्हणजे पोटॅशियम हॅलाइड, आणि या X च्या जागी कोण जातं CN, RCN म्हणजे अल्किल सायनाइड. झालं बा सबस्टिट्यूशन. X च्या जागी कोण आलाय CN, आणि CN च्या जागी कोण गेला X, म्हणजे काय झालं एटम और ग्रुप ऑफ एटम इज सबस्टिट्यूटेड बाय अनदर एटम और ग्रुप ऑफ एटम. फॉर एक्झाम्पल, समजा CH3Cl मिथाइल क्लोराइड, या मिथाइल क्लोराइडला जर आपण अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड बरोबर हिट केलं, हा Cl आणि हा K एकत्र येतं पोटॅशियम क्लोराइड, KCl म्हणजे काय पोटॅशियम क्लोराइड, आणि या Cl च्या जागी कोण जातं CN, CH3Cn, याचं नाव आहे मिथाइल सायनाइड. आणि जर आपल्याला नायट्राइल मध्ये नाव द्यायचं असेल तर दोन कार्बनचा अल्केन इथेन आणि नायट्रोजनचं नायट्राइल. सायनाइड लिहित असताना CN मध्ये सायनाइड जातं, म्हणजे हा जो कार्बन आहे तो सायनाइड मध्ये जातो, आणि नायट्राइल लिहित असताना फक्त N म्हणजे नायट्राइल, म्हणजे टोटल कार्बन 2, म्हणून इथेन नायट्राइल, इथेन नायट्राइल. ही आपली तिसरी रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ अल्किल सायनाइड और अल्केन नायट्राइल, सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्याच्यानंतर पुढची जी रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ अल्किल आयसोसायनाइड, फॉर्मेशन ऑफ अमाइन म्हणजे प्रायमरी अमाइन, फॉर्मेशन ऑफ इथर, फॉर्मेशन ऑफ ईस्टर, फॉर्मेशन ऑफ नायट्रोअल्केन, फॉर्मेशन ऑफ अल्किल नायट्राइड, ते आपण नंतरच्या तासात